नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज. मतदारांनी आपला हक्क बजावावा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन. निवडणूक कर्तव्यावर मतदान पथके रवाना. उमेदवारांचा समाज माध्यमांवर आक्रमक प्रचार. अफवा पसरवून हायटेक प्रचार सुरू. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न. सोमवारी मतदान. आता सविस्तर बातम्या. औरंगाबाद तसेच जालना लोकसभा मतदारसंघात नियुक्त मतदान पथके रविवारी रवाना झाली. जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज असून मतदारांनी आपला हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. रविवारी सकाळी 8 वाजेपासून विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान पथकांना मतदान साहित्य वाटपास सुरुवात झाली. प्रत्येक ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे वितरण करण्यात आले. पावसाची शक्यता लक्षात घेता प्लास्टिक बॅग सुद्धा साहित्य आच्छादनासाठी देण्यात येत होती. जिल्ह्यात केवळ महिला कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले 16 मतदान केंद्र तयार केले जाणार आहेत. त्यातील 4 जालना लोकसभा अंतर्गत येतात, तर औरंगाबाद लोकसभा अंतर्गत 12 मतदान केंद्र असतील. या महिला मतदान केंद्रांच्या मतदान पोलिसांसह सर्व कर्मचारी महिला नियुक्त असतील. अशा या महिला मतदान केंद्र पथकांचा विशेष उत्साह दिसून आला. या पथकासही साहित्य वितरण करून शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्ह्यात 3085 मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेले 1045 मतदान केंद्र हे 618 ठिकाणी आहेत. तर जिल्ह्यात 30,67,707 मतदार सर्व्हिस मतदारांसह आहेत. त्यात जालना मतदारसंघात 10,06,487 तर औरंगाबाद मतदारसंघात 20,61,220 मतदार सर्व्हिस मतदारांसह आहेत. जिल्ह्याला 6,120 मतदान यंत्रे, 2040 कंट्रोल युनिट, 2040 व्हीव्हीपॅटची आवश्यकता आहे. ते सर्व उपलब्ध असून सद्यस्थितीत 7,341 मतदान यंत्रे, 2,445 कंट्रोल युनिट व 2,649 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. त्यातील उर्वरित यंत्रे ही राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 17,740 मनुष्यबळाची गरज असून 20,524 कर्मचारी प्रशिक्षण घेऊन सज्ज आहेत. या पथकांची ने-आण करण्यासाठी 1,204 वाहने व 388 बसेस वापरात आणण्यात येत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किटसह मतदान यंत्रे, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट मशीनसह अन्य आवश्यक साहित्य, मतदान केंद्रावर लावण्यात येणारी सूचना फलके, दिशादर्शक स्टिकर्स, शाई, अन्य स्टेशनरी इत्यादी सर्व साहित्य मतदान चमूला देण्यात आले. हे साहित्य घेऊन सायंकाळपर्यंत पथके रवाना करण्याचे कामकाज सुरू होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 2040 तर 18 जालना मतदारसंघात 1045 मतदान केंद्रावर ही पथके पोहोचली आहेत. सोमवार दिनांक 13 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 13 मे रोजी मतदान होणार आहे. आज संपूर्ण मतदान पार्टीज आमच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी तयार आहेत. मतदान साहित्य वाटप शाही विधानसभा मतदार क्षेत्राच्या मुख्यालयामध्ये व्यवस्थितरित्या चालू आहे. संपूर्ण यंत्रणा हे पूर्णपणे मतदान घेण्यासाठी सज्ज आहे. जवळजवळ 2,040 मतदान केंद्रावर पूर्ण सुविधा मतदारासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आयोगाने सांगून दिलेल्या सूचनेप्रमाणे तर सुविधा उपलब्ध करून दिल्यात, त्यापेक्षाही काही अधिकच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कर्मचारी जवळजवळ 12,000 कर्मचारी पूर्ण मतदारसंघामध्ये आपण इलेक्शन कामासाठी लावलेले आहोत. 1200 गाड्या वाहनाची उपलब्धी केलेली आहे. 350 बसेस रिक्विजिट केलेले आहेत पूर्ण मतदारसंघासाठी. आणि पूर्ण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातल्या जवळजवळ 20,60,000 मतदारांसाठी पूर्ण मतदान यंत्रणा मतदान करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेली आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी आज जिल्ह्यास भेट देऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.
राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यात 3085 मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेले 1045 मतदान केंद्र हे 618 ठिकाणी आहेत. एकूण 20 औरंगाबाद मतदारसंघात 2040 मतदान केंद्र 976 ठिकाणी आहेत. जिल्ह्यात 30,67,707 मतदार आहेत. त्यात जालना मतदारसंघात 10,06,487 तर औरंगाबाद मतदारसंघात 20,61,220 मतदार आहेत. जिल्ह्याला 6,120 मतदान यंत्रे, 2040 कंट्रोल युनिट, 2040 व्हीव्हीपॅटची आवश्यकता आहे. ते सर्व उपलब्ध असून सद्यस्थितीत 7,341 मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. 2,445 कंट्रोल युनिट व 2,649 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. त्यातील उर्वरित यंत्रे ही राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 17,740 मनुष्यबळाची गरज असून 20,524 कर्मचारी प्रशिक्षण घेऊन सज्ज आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. बैठकीस मार्गदर्शन करताना डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की निवडणूक प्रक्रियेत मतदान हा महत्त्वाचा भाग आहे. मतदानाच्या वेळी मतदारांना कुठल्याही प्रकारे समस्या जाणवू नयेत यासाठी योग्य नियोजन करावे. सर्व यंत्रणेने दक्षता घ्यावी. मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. वृद्ध, दिव्यांग यांची मतदानाच्या वेळी काळजी घ्यावी. त्यांना विनात्रास मतदान करता यावे याची दक्षता घ्यावी. सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे अहवाल वेळेवर पाठवावेत. मतदान प्रक्रियेत अडथळा आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्या, असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महावितरणाचे सहाय्यक व्यवस्थापक राहुल गुप्ता, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, विविध नोडल अधिकारी आदी उपस्थित होते. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने पैठण गेट परिसरात टाकलेल्या छाप्यात तब्बल 39,65,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पैसे वाटप करण्यासाठी ही रक्कम आली असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पैसे वाटप करण्यासाठी शहरात मोठी रोख रक्कम आली होती. शहर पोलीस दलाला याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला. पैठण गेट येथील मोबाईल ॲक्सेसरीजच्या दुकानाच्या पाठीमागे दित्या एंटरप्राइजेस कुरिअर सर्व्हिसचे छोटेसे कार्यालय आहे. या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल 39,65,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश भरतलाल राठोड, असलम खान इस्माईल खान, शेख रिजवान शेख शफी या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान हे पैसे कुठून आले, कोणासाठी आले व याचा तपास करण्यात येत असून ही रक्कम हवालाच्या माध्यमातून शहरात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली. लोकसभा इलेक्शन 2024च्या अनुषंगाने आमची टीम ACP शिंदे, PSI मुंडे आणि इतर आमचे अंमलदार, DCP झोन 1 नितीन बगाटे, आम्ही आज SS ॲसेसरीज पैठण गेट येथे अराऊंड 39,65,000च्या जवळपास आम्ही आज कॅश सीजर केलेली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत. साधारणतः 4 आरोपी आता सध्या ताब्यात आहेत. अजूनही आम्ही आरोपी निष्पन्न करत आहोत. आणि इथे मोठ्या प्रमाणात कॅश सापडलेला आहे, तर काय कारण काय त्याचाच तपास आम्ही करत आहोत. इलेक्शन काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश बाळगणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्या संबंधाने आम्ही तपास करत आहोत. आणि इन्फॉर्मेशन काय गुप्त आम्हाला एक 10 दिवसापूर्वीच अशी इन्फॉर्मेशन लागलेली होती. त्या अनुषंगाने आम्ही पाळत ठेवून होतो आणि आज आम्ही यशस्वीरित्या ही रेड पूर्ण केलेली आहे. एकीकडे आपण मातृदिन साजरा करत आहोत तर दुसरीकडे मातृदिनीस गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई करत गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त केलंय. शहरातील तिरुपती नगर परिसरात गर्भलिंग निदान विरोधी ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भनिदान केले जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडेलेचा यांना मिळाली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला. यावेळी एका खोलीत गर्भनिदान करण्यात येत असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं. राहत्या घरी इंजिनिअरिंग करणारी मुलगी लिंगनिदान करत असल्याची बाब समोर आली आहे.
तिच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप, इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. इंजिनिअरिंग करणारी एक तरुणीकडून हे गर्भनिदान केंद्र चालवले जात असल्याचे समोर आले. यावेळी आरोग्य पथकाला घटनास्थळी 12,78,000ची कॅश देखील मिळून आली. यावेळी या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य, लॅपटॉप, टॅब देखील मिळून आले. तिला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा. येत्या 13 मे रोजी लोकशाहीचा उत्सव म्हणजेच आपल्या 19 औरंगाबाद मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. चला तर मग लोकशाहीला बळकट करूया आणि मतदानाच्या या प्रक्रियेत आपण सर्वजण सहभागी होऊया. येत्या 13 मे रोजी होणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन आपले जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीप स्वामी सर यांनी मतदारांना केले आहे. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखस, इमरती, सफेद मालोदार, काला मालोदार, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रचार थांबल्यानंतर अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करीत आपल्या परीने अफवा पसरवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल करून एकमेकांवर चिखलफेक केली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा प्रचार शनिवारी थांबविण्यात आल्यानंतर काही उमेदवारांनी प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू ठेवला असल्याचे दिसून येत आहे. यातच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जुना व्हिडिओ वापरून त्यांनी खैरेंना पाठिंबा दिल्याची अफवा रविवारी सकाळी पसरविण्यात आली. यावर हर्षवर्धन जाधव यांनी दुसरा व्हिडिओ व्हायरल करून सदर प्रकरणावर पडदा टाकला. काही लोकांनी जुना व्हिडिओ माझा काढलाय, त्याच्यामध्ये मी खैरेंना पाठिंबा देतोय असं दर्शवलंय. मी एकच सांगतो, शेतकऱ्यांचं तर जाऊच द्या, शेतकरी तर नाहीच नाही, पण मराठा समाजही जो माणूस या दोघांना पाठिंबा देईल तो मराठाच नाही, तो गांडू आहे असं स्पष्ट मी या ठिकाणी सांगतोय. आज प्रचार संपलाय आणि अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे रडगाणे किंवा रडीचे डाव जर बुमरे किंवा खैरे खेळत असतील तर त्यांच्या इतके नामर्द तेच असतील, हे मी स्पष्ट करतो. माझा कोणालाही पाठिंबा नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या समर्थनार्थ काम करणारे शिवसेनेचे पदाधिकारी डॉक्टर शोएब हाशमी यांचा वापर करून मुस्लिम मतदान ओढण्यासाठी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली. एका व्हिडिओ क्लिपमध्ये खासदार इम्तियाज जलील हे भाषण करीत असताना त्यांनी शिवसेनेचे डॉक्टर शोएब हाशमी यांच्याबाबत एक विधान केले होते. त्या विधानाचे भांडवल करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एक व्हिडिओ जारी करण्यात आलाय. यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही विधान करत असल्याचे पाहावयास मिळते. एकूणच आधुनिकीकरणाच्या जगात सोशल मीडियाला असलेले महत्त्व आणि जवळपास सर्वच जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याने राजकीय घडामोडींवरून कार्यकर्त्यांमध्ये पोस्ट आणि कमेंटवर दिसून येत आहे.
सोशल मीडियावर एकमेकांची ओणीजुणी काढताना अनेक उमेदवारांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहावयास मिळते. घाटी रुग्णालय येथे मनोरंजनाच्या कार्यक्रमासह शपथ घेऊन जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तर यावेळी अधिसेविका संजीवनी गायकवाड यांनी परिचारिकांना रुग्णसेवेची शपथ दिली. 12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्त दिनांक 6 मे ते 12 मे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिचारिकांनी काल दिनांक 11 मे रोजी आयोजित केलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात आपल्या कलागुणाचे सादरीकरण करत विविध गाण्यावर नृत्य केले व तणावातून मोकळा श्वास घेतला. सदर मनोरंजन कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदन करून झाली. बहारदार लावणी, फ्युजन, सांस्कृतिक नृत्य व अशा विविध नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. सदर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गावडे व माधुरी मकासरे यांनी केले. यावेळी अधिसेविका संजीवनी गायकवाड यांनी परिचारिकांना रुग्णसेवेची शपथ दिली. तसेच संघटनेच्या सचिव इंदुमती थोरात यांनी रुग्णसेवेवर भर देत परिचारिकांना मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी कर्तव्यदक्ष राहून रुग्णसेवेत तत्पर राहण्याचे अध्यक्षीय भाषणात नमूद केले. या शपथविधी सोहळ्यास घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरवडे तसेच शासकीय परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष शुभमंगल भक्त व सचिव इंदुमती थोरात उपस्थित होते. तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी महेंद्र सावले, द्रौपदी कर्डिले, हेमलता शुक्ला, वंदना कोळनूरकर, कालिंदी इधाटे, प्रवीण व्यवहारे, नवाज सय्यद, प्रतिभा अंधारे व रिक्रिएशन क्लबच्या नैना पवार, सुलभा जगदाने आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद उदयकार यांनी केले. परिचारिका दिनानिमित्त आम्ही अधिष्ठातांना बोलवलं, परंतु मागणी अशी त्यांच्याकडे आम्ही काही केलेली नाही. पण मागणी आमची प्रशासनाकडे किंवा शासनाकडे असेल की परिचारिकांसाठी स्वतंत्र संचालनालय त्यांनी स्थापन करायला पाहिजे. आज परिचारिकांमध्ये हायली क्वालिफाईड लोक पण आहेत आणि परीक्षा घेऊनच पदं भरली जातात. अजून रिक्त पदं भरपूर आहेत. रुग्णसेवासाठी नर्सेस हा एक कणा आहे आणि नर्सेसशिवाय हॉस्पिटल चालू शकत नाही. म्हणून रिक्त पदं भरावेत आणि आहे त्या नर्सेसमध्ये कामाचा त्यांच्यावरती जर तुम्ही बोजा टाकला तर त्या पण आजारी पडतात, त्या घरी राहतात आणि मग रुग्णसेवेला नर्सेस कमी पडतात. असं न होऊ देता रुग्णसेवेला लागणारी सर्व पदं म्हणजे आता इंचार्जची पदं आपल्याकडे 54 ते 58 पदं रिक्त आहेत. तशीच महाराष्ट्रामध्ये मेट्रनची पदं रिक्त आहेत. मेन म्हणजे SNAचं पण आमचं रिक्त आहे. ही सर्व नर्सेसची पदं शासनाने ताबडतोब भरावीत अशी मी शासनाला विनंती करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभागाच्या मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभागाच्या मतदान जनजागृती कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निर्मला जाधव यांनी मतदान जनजागृती संबंधी मार्गदर्शन केले. अनेक जणांचा त्याग आणि संघर्षातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवणे व मजबूत लोकशाही राष्ट्र निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. मतदान हे लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ नागरी कर्तव्य असल्याने प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व इतरांना मतदानासाठी प्रेरित केले पाहिजे, असे आवाहन प्राध्यापिका निर्मला जाधव यांनी केले. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकटीकरणात अग्रणी दूत बनून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे, असेही प्राध्यापिका निर्मला जाधव यांनी नमूद केले. मतदान जनजागृतीपर शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अरुण मते, रणजित वायसे, प्रकाश त्रिभुवन, दिनेश भवाल यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करतो. केअर सिग्मा हॉस्पिटल तर्फे शहरात स्ट्रोक अँड न्यूरो इंटरव्हेन्शन 2.0 मेंदूविकार विभागाची वैद्यकीय परिषद संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन केअर सिग्मा हॉस्पिटल CMD डॉक्टर उन्मेष टाकळकर व डॉक्टर मनीषा टाकळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे स्ट्रोक अँड न्यूरो इंटरव्हेन्शन 2.0 मेंदूविकार विभागाची वैद्यकीय परिषद संपन्न झाली। या परिषदेसाठी मराठवाडा विभागातून न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, फिजिशियन इत्यादी स्तरावरील जवळजवळ 75 वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते। परिषदेसाठी डॉक्टर आनंद अलुरकर, डायरेक्टर इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी KEM पुणे, डॉक्टर सागर ओक, डायरेक्टर इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी नानावटी हॉस्पिटल मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती। केअर सिग्मा हॉस्पिटल तर्फे डॉक्टर विशाल गायकवाड, डॉक्टर आनंद सोनी, डॉक्टर मुकुंद विधाते, न्यूरोलॉजी विभाग हे प्रमुख वक्ते होते। परिषदेचा मुख्य विषय स्ट्रोक अर्धांगवायू हा होता। अर्धांगवायू झाल्यानंतर पहिल्या 4 तासात अशा रुग्णांवर थ्रोम्बोलिसिस पद्धतीने उपचार केला जातो व 24 तासानंतर आलेल्या रुग्णांवर मेकॅनिकल थ्रोम्बोटोमी पद्धतीने उपचार करून अर्धांगवायू हा आजार बरा केला जाऊ शकतो। या आजाराच्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व उपचाराची माहिती देण्यासाठी ही वैद्यकीय परिषद घेण्यात आली होती। अत्यंत यशस्वीपणे ही परिषद केअर सिग्मा हॉस्पिटलद्वारे संपन्न करण्यात आली। या परिषदेच्या आयोजनाबाबत केअर सिग्मा हॉस्पिटल CMD डॉक्टर उन्मेश टाकळकर यांनी ADN सोबत बोलताना माहिती दिली, तर डॉक्टर आनंद अलुरकर यांनी समाधान व्यक्त केले। डॉक्टर अलुरकर, मुंबईहून डॉक्टर सागर ओक असे जे याच्यामधले तज्ज्ञ लोक आहेत ते इथं आलेले आहेत, त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे। आपली टीम आहे, त्याच्यामुळे ह्या सर्व कार्यशाळेचा आपल्या न्यूरोलॉजीचे जे पेशंट्स आहेत त्यांना खूपच फायदा होईल असं मला 100% वाटतं। तर आजची जी कॉन्फरन्स आहे ती मेनली पॅरालिसिस आणि त्याच्यावरचे अद्ययावत उपचार, ॲडव्हान्स ट्रीटमेंट याच्यावर आहे। अद्ययावत उपचार अशा प्रकारे की जेव्हा पेशंटला पॅरालिसिस होतो आणि काही तासात जेव्हा पेशंटला अद्ययावत हॉस्पिटलला आणलं जातं तेव्हा बऱ्याचशा पेशंट्समध्ये मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी नावाची ही प्रोसिजर आहे, ती केली तर बऱ्याचशा पेशंट्समध्ये फायदा होतो आणि पॅरालिसिस, मेजर पॅरालिसिस अटॅकनंतर जी डिसॅबिलिटी होते किंवा जीव जाण्याची शक्यता असते ती बऱ्याच प्रमाणात त्या प्रोसिजरमध्ये कमी होते। त्याचबरोबर बाकीसुद्धा ज्या नवीन ट्रीटमेंट्स आहेत, उदाहरणार्थ कॅरोटिड स्टेंटिंग, इंट्राक्रेनियल स्टेंटिंग, ॲन्युरिझम कॉइलिंग, AVM एम्बोलायझेशन गेल्या 15-20 वर्षात बऱ्याच ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेले आहेत। औरंगाबादमध्ये सुद्धा काही वर्षांपासून या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत। तर ह्याच्याबद्दल माहिती देण्याकरता ही आजची कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज, मतदारांनी आपला हक्क बजावावा। जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन। निवडणूक कर्तव्यावर मतदान पथके रवाना। उमेदवारांचा समाज माध्यमांवर आक्रमक प्रचार, अफवा पसरवून हायटेक प्रचार सुरू। सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, सोमवारी मतदान। याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।